प्रत्येक व्हिडिओला ह्याच्या पुढं काय लक्ष ठेवायचं श्रीकांत. मी हा व्हिडिओ करणारच नव्हतो मित्रांनो, खरं सांगू का. पण श्रीकांत आला, म्हटलं सर हा करूया जरा. आयफोनची अशी डील आहे ना की लोकांनी मिस नाही केली पाहिजे. मी म्हटलं की आयफोनची डील आहे, आयफोनची आपण कधी व्हिडिओ करतो, कारण मी एक स्वतः अँड्रॉइडचा माणूस आहे. पण डील ऐकली आणि त्यांनी एक जवळजवळ 8 महिने हा फोन वापरलेला होता आणि त्याच्यानंतर तो म्हटला की अशी डील मिळणार नाही. त्यामुळे मित्रांनो आम्ही असा विचार केला की तुम्हाला सुद्धा हे सांगणं फार गरजेचं आहे. जे आमचं इंटरनल डिस्कशन होतं ना आणि ज्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे अशी गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सांगणार. मागच्या व्हिडिओमध्ये जो आहे सांगितलेलं, ज्या गोष्टींमुळे तुमचा फायदा होईल असेच व्हिडिओ आम्ही करतो. आणि त्यामुळं एक गोष्ट करा ना, सबस्क्राईब. आणि आवडला तर आपल्या आयफोन फॅन्स, ऍपल फॅन्स बरोबर हा शेअर नक्की करा. पूर्ण बघा त्याच्यानंतर. तर मी कुठल्याही डील बद्दल बोलतोय, मी बोलतोय आयफोन 14 प्लस बद्दल. हा जो फोन आहे ना ह्याची सगळ्यात चांगली बॅटरी ऑन आयफोन आहे. म्हणजे जेव्हा मी चांगली बॅटरी म्हणतो म्हणजे लॉंगेस्ट लास्टिंग आयफोन एव्हर. म्हणजे आता आयफोन 15 बरोबर जरी कम्पेअर केलं तरी मी म्हणेन आयफोन आदित्य हे ऑडिओचं कर बरं का, नाही तर एका दिवसात तुझा मी ऑडिओ बंद करेन. तर मी कशाबद्दल बोलतोय, मी बोलतोय आयफोन 14 प्लस बद्दल. ह्याच्यावरती सगळ्यात मोठी बॅटरी आहे. हा 1 जनरेशन जुना फोन आहे, त्यामुळे बरेच लोक आता विचार करतात मी आयफोन 13 घेईन. नका. जर का मोठा डिस्प्ले तुम्हाला ओके असेल, तुम्हाला जर का एकदम एक कॉम्पॅक्ट, जसं मी आदित्यला विचारलं की नाही आयफोन 13 देणार होता आणि त्याला 30,000 एक्सचेंज व्हॅल्यू मिळत होती, म्हणजे लिटरली 25,000ला मिळत होता. आणि मी विचारलं का नाही तू घेते, चांगली डील आहे. म्हटलं मला कॉम्पॅक्ट पाहिजे. तर तसं तुमचं काही कारण असेल तर तुम्ही याच्याकडे बघू नका. पण जर का तुम्हाला एक आयफोन पाहिजे असेल, तुम्ही क्रिएटर असाल, कॅमेरा तुम्हाला चांगला पाहिजे असेल, तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता. आणि हो, जसं मी तुम्हाला सांगितलं, बॅटरी कंप्लेंट्स हे सगळ्यात जास्त आयफोनच्याच येतात की अरे माझ्या आयफोनची बॅटरी लगेच संपते. ह्याच्या बरोबर ते होणार नाही. ह्याचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर लाइटनिंग पोर्ट, आता USB Type-C चे आयफोन आलेत पण ह्याच्यामध्ये लाइटनिंग पोर्ट आहे. त्याच्यानंतर ती बोट नॉच येते ह्याच्यामध्ये. हो, ते आता जे छोटे तुम्हाला डायनॅमिक आयलंड वगैरे ते येत नाही, बोट नॉच वगैरे येते, थोडं जुना दिसतो. पण शेवटी आयफोन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्ही व्हिडिओ शूट करत असाल, कंटेंट क्रिएटर असाल, तुम्हाला चांगला कॅमेराचा एक स्मार्टफोन पाहिजे असेल, तुम्हाला आयफोन पाहिजे असेल, तर डेफिनेटली आत्ता आयफोन 13 जनरेशनचा कुठलाही फोन बघा, आयफोन 14 जनरेशनचा कुठलाही फोन बघा किंवा आयफोन 15चा. जर का व्हॅल्यू फॉर मनी सांगायचं झालं ना तर मी डेफिनेटली म्हणेन की तुम्ही आयफोन 14 प्लस कडे बघू शकता. म्हणजे आयफोन 14 किंवा आयफोन 14 प्रो मॅक्स वगैरे हे घेण्यापेक्षा प्लस कडे नक्की बघा. हो, याच्यामध्ये तिसरा कॅमेरा येत नाही, टेलिफोटो म्हणजे झूम जे आहे ते नाहीये, पण लिटरली क्वालिटी जी व्हिडिओची आहे, फोटोजची, ती आयफोन सारखी दुसरी कुठल्याही फोनमध्ये नाहीये. हो, अँड्रॉइडमध्ये आता आलेले आहेत. श्रीकांत किती म्हटलं ना तरी मी सांगणार आहे की अँड्रॉइडचे सुद्धा कॅमेरा आता चांगले झालेले आहेत, पण व्हिडिओच्या बाबतीत मात्र आयफोन नंबर 1लाच आहे. पण डील काय, मी इतकं डील बद्दल बोलतोय, डील काय आहे हा तुम्हाला 55,000ला मिळतोय. जो ह्याचा 128 GB व्हेरियंट आहे तो तुम्हाला 55,000ला मिळतोय. प्राईम डे वगैरे मध्ये बघितलं असेल तर अजून कमी आला असता, पण आता सुद्धा विदाऊट सेल आणि चालू असताना सुद्धा हा 55,000मध्ये मिळतोय. आणि तुमचा जो एक्झिस्टिंग फोन आहे, समजा तुमच्याकडे आयफोन 11, आयफोन 12 किंवा आयफोन 13 जरी असेल आणि तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर तुम्हाला एक 15 ते 20,000 किंवा आयफोन 13 लेटेस्ट असेल तर मग लिटरली 30,000पर्यंत तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे याची प्राइस 35, 40, 45,000पर्यंत येईल आणि त्या प्राइसला डेफिनेटली इट इज वर्थ अन अपग्रेड. फक्त एकच जनरेशन जुना आहे. आणि नेहमी मी व्हिडिओमध्ये सांगतो की आयफोन घेताना लेटेस्ट जनरेशनचे जनरली घेऊ नका, ते तेवढे व्हॅल्यू फॉर मनी नसतात. हो, कटिंग एज तुम्हाला सगळं काही मिळतं, पण तरी सुद्धा दिसायला जवळजवळ सारखेच येतो. म्हणजे तुम्ही आयफोन 15 जरी बघितला तरी असाच दिसतो, काही जास्त त्याच्यामध्ये फरक नाहीये. सो यू कॅन डेफिनेटली गो इन फॉर इट. आणि सगळ्यात महत्त्वाचं फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर असं नाहीये की लेटेस्ट जनरेशनमध्ये तुम्हाला भरपूर फीचर्स मिळतात. जे iOS 18 मध्ये तुम्हाला आयफोन 15 वरती फीचर्स मिळणार आहे ते तुम्हाला आयफोन आता ह्याच्यात माझी चूक नाही सर, त्यामुळेच गप्प बसलोय ना. म्हणजे लिटरली इथं सुद्धा लाईट गेली, आली लाईट, चला नाही आता इथंच बसून करायचं मला, आता इथंच काय शेवटी कन्क्लुजनच आहे, तेच करणार आहे. सांगण्याचा उद्देश फेस इकडं करतो, आदित्यचं म्हणणं फेस इकडं करा, अरे बाहेर पाऊस मस्त पडतोय. पण एक गोष्ट सांगू का, या प्राइस रेंजमध्ये हा डेफिनेटली चांगला फोन आहे. जर का तुम्हाला एक आयफोन घ्यायचा आहे, बरेच दिवसापासून तुमची इच्छा असेल, यू विल नॉट गो रॉंग विथ दिस वन. हो, हा येलो कलर आहे, तुम्ही दुसरा कलर घेऊ शकता. म्हणजे अगदीच तुम्हाला फ्लॅशी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. पण त्याची सुद्धा लिंक वगैरे मी देतोय खाली, Amazonवरती आहे. कसे
फ्लिपकार्टवरती आहे. तुम्ही ऑफलाईनवरती सुद्धा जाऊन बघा किंवा मी फ्लिपकार्ट आणि अमेझॉनची लिंक देतोय, तुम्ही डेफिनेटली जाऊन बघू शकता. श्रीकांत म्हटलेला की कुणीही दुसऱ्यांनी व्हिडिओ केलेला नाही, आपण हा पहिला केला पाहिजे, भरपूर लोक बघणार, भरपूर व्ह्यूज येणार. आता बघूया किती व्ह्यूज येतात त्याला. शेवटी हे बघा, ॲज अ युट्यूबर कंटेंट क्रिएटर आम्हाला महत्वाचं असतं की व्हिडिओ पॉप्युलर व्हावा, त्याचे भरपूर व्ह्यूज यावेत. आणि तेच मी श्रीकांतला सांगतो की अरे असे कंटेंट किंवा असे टायटल्स किंवा असे सब्जेक्ट्स आणत जा ज्याच्यामध्ये लोकांना भरपूर इंटरेस्ट आहे. तर बघूया आता iPhone 14 प्लसच्या या डीलमध्ये किती लोकांना इंटरेस्ट आहे. आणि तुम्हाला जर काही इंटरेस्ट वाढवायचं असेल, जसं आधी सांगितलं, आपल्या ॲपल फॅन बॉईज बरोबर शेअर करा, म्हणजे ते सुद्धा घेतील हा फोन आणि तुमचे व्हिडिओ काढतील. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, कमेंटमध्ये सांगा की तुम्ही माझ्यासारखे आहात जे अँड्रॉइडवाले आहात का श्रीकांतसारखे आहात iPhoneवाले. नाही, अँड्रॉइडवाले जास्त असणार, मीच जिंकणार.